नमस्कार. Recording in progress. नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज शांता शेळकेबाईंच्या शुभ्र कळ्या मुठभर ही कविता वाचणार आहे आपल्या समोर. तसे सारेच रोजचे ऋतू फुलती फुलती, रंग रंग उलसर निळ्या आभाळावरती. एक उन्हाची पिरीप रोज खिडकीशी येते. एका उन्हाची पिरीप रोज खिडकीशी येते. अंगावर रेंगाळत मला सुखावून जाते. अंगावर रेंगाळत मला सुखावून जाते. खिडकीशी आभाळात थंडी डोळे डोले खाली वर. खिडकीशी आभाळात थंडी डोले खाली वर. तिच्या संगतीत, तिच्या गती संगतीत आत खोलत हळत तिच्या गती संगतीत आत खोलत हळद कधी धुसर धुसर ढगा आड सूर्यबिंब. कधी धुसर धुसर ढगांआड सूर्यबिंब. झाडा पानामध्ये झाडा पानातून कधी टप 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 थेंब. झाडा पानातून कधी टप 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 थेंब. कधी खिडकी बाहेर कधी खिडकी बाहेर उभा राही एक भास. थोडी सळसळ आणि कठीण सांग थोडी सळसळ आणि एक खिन्नसा निश्वास. स्तब्ध शांत असं स्तब्ध शांत असं म्हणत पानं एखादे गळ. स्तब्ध शांत असं म्हणत पानं एखादे गळते. काही जाणीवेच्या पार मला अस्पष्ट कळते. काही जाणीवेच्या पार मला अस्पष्ट कळते. आज खिडकीवर हे मला पुरते आज खिडकीवर हे मला पुरते आभाळ. शुभ्र कळ्या मुठभर आणि गुंफलेली माळ. शुभ्र कळ्या मुठभर आणि गुंफलेली माळ. जर आपण या कवितेचा अर्थ पाहायला जाऊ तर असं दिसतं की बहुधा ही कविता शांताबाईंनी जेव्हा त्या पोक्त झाल्या असं आपण म्हणू त्या काळात वृद्धत्वाकडे झुकत असताना केली. त्यांना हे दिसतंय की सगळं काही रोजच आहे. ऋतू जसे फुलायचे तसेच फुलतायत. पावसाळी ढगांच्या आड ओलसरपणा आणि अनेक रंग दिसतात आभाळावर मावळतीचे. तर त्यातून येणारी एखादी उन्हाची तिरीप खिडकीपाशी येते. अंगावर रेंगाळून आनंद देऊन जाते. खिडकीशी आभाळात एक खांदी खालीवर करते. तिच्या खालीवर करण्याच्या गतिसंगतीतून शांताबाईंच्या मनात सुद्धा खोल थरथर होते. कारण त्या खालीवर हलणाऱ्या थंडीसोबत त्यांच्या मनामध्ये अस्पष्टपणाचे अं, अधांतरी असण्याचे काही भाव उमटत असावेत. कधी धुसर धुसर ढगांचे सूर्यबिंब वाटते. झाडापानातून कधी टपटपणारे थेंब त्यांना दिसतात. आणि हे हे सगळे जे घटक आहेत, ही सगळी जी रूपक आहेत, ती रूपक त्यांनी त्यांच्या मनातल्या अस्वस्थतेला दर्शवण्यासाठी इथं वापरलेली आहेत. त्यांचं मन अस्वस्थ आहे. जशी ती फांदी खालीवर करते तसे त्यांच्या मनातले विचारही खालीवर येतात. तसे त्यांच्या मनातले विचारही खालीवर येतात. जसं ढगांच्या आडचं सूर्यबिंब धूसर होत आहे तसंच त्यांच्या मनात उद्याविषयीचे विचार, आशा या धूसर होताना दिसतात. जसे पानांवरती थेंब टपटपतात तसे कदाचित एकाकीपणामुळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू टपटपत असतात. कधी खिडकी बाहेर उभा राही एक भास. त्यांना खिडकीच्या बाहेर पलीकडे कुणीतरी दिसत आणि त्या बघायला जातात तर तिथे कोणी नसतं. उभा राही एक भास, थोडी सळसळ आणि खिन्नसा दिसतात. त्या बघायला जातात. पानांची थोडी सळसळ होते. दिसतं की तिथे कोणीच नाहीये म्हणून त्या खिन्नपणे एक निश्वास टाकतात. स्तब्ध शांत असं म्हणतात. आभाळ सुद्धा स्तब्ध शांत आणि अचानक एखादं पान गळतं. पिवळं पिकलेलं पान गळणं आता निसर्गाच्या दृष्टीने रोजचाच भाग. पण त्यांना त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यात जे अनागत येणार आहे, ज्या मृत्यूची जाणीव हळूहळू व्हायला लागते. मला जाणीवेच्या कार्य काही अस्पष्ट कळते या शब्दामध्ये त्याची जाणीव व्यक्त करतात. आज खिडकी एवढे मला पुरते.
लहानपणी अतिशय लहान असतो तेव्हा आपल्याला विमानातून उडायची हौस असते. तारुण्यात आपल्याला सगळं जग फिरायची हौस असते. म्हणजे ते ये जवानी है दिवानी मधला जो बनी असतो तो आपल्याला खूप भावतो आणि आपल्याला जगातलं सगळं बघायचं असतं. आणि ज्या वेळेला आपण उतार वयाकडे झुकायला लागतो तेव्हा एक समाधानाची भावना आपल्या मनात निर्माण होते. त्या समाधानाच्या भावनेमुळे त्या म्हणतात की आज खिडकी रे मला पुरते आभाळ. शुभ्र कळ्यांचं घर आणि गुंफलेली माळ. आता या शुभ्र कळ्या काय असतील? त्यांच्या आयुष्यात आलेले स्तुतीचे, कौतुकाचे क्षण, त्यांना मिळालेले मान सन्मान, त्यांच्या ज्या कवितांचं कौतुक झालंय त्या कविता, त्यांच्या आयुष्यातले वैयक्तिक आनंदाचे क्षण, अशा अनेक गोष्टी त्या शुभ्र मुठभर कळ्यांमध्ये येतात. आणि गुंफलेली माळ हे कदाचित त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्यांचं, काव्यवृंदातल्या मित्रांचं, मैत्रिणींचं, अं, परिवाराचं, अशा अनेक गोष्टींचं रूपक असू शकेल. तर अर्थात हे मला वाटलेलं विवेचन. कवी संदीप खरे म्हणतात तसं कुठलीही कविता कवीचं किंवा कवयित्रीचं आत्मचरित्र नसते हा, पण त्यावेळेच्या कवी किंवा कवयित्रीच्या मूडचं प्रतिबिंब मात्र त्या कवितेत नक्की पडतं. तर ते आता मी एक कविता वाचणार आहे ती ऐहिकाच्या मृगजळात या कविता संग्रहातून पूजा फडांगे यांची एक कविता आहे ती वाचते. ही दामयमक पद्धतीची कविता आहे. दामयमक म्हणजे एका कडव्याची शेवटची ओळ पुढच्या दोन ओळींच्या कडव्याची सुरुवात असते आणि इथं दोन दोन ओळींचीच कडवी आहे. कविते असं कवितेचं शीर्षक आहे. माझ्या पापणीला कायमचे पाय. माझ्या पापणीला कायमचे पाणी आणि त्यात गाणी तरंगती. तरंगत आले मनावर काही, लाही लाही झाली आठवायची. आठवते ओळ तुझ्या डोळ्यातली कवितेत आली अचानक. अचानक गेले विडून मनात आता काळे कोमे जले हात लिहिताना ऊन तुला विस्मरून किती कदा दूर फेकले स्वतःला तुझ्या तल्या मला वगळली रात तुझ्या माझ्यातली सांभाळून नेली दूरवर एक दिसते सावली पाऊले धावली स्वप्नातले नाचून थकले मोर पंखिले विसरून आले हातावर मन हेच समर्पण तुझ्यासाठी पाणी जपले डोळ्यात आयुष्याचं त्यात रंगले आयुष्याचं त्यात रंगले. त्या कवितेचा जेव्हा मी अर्थ लावायला लागते तेव्हा लक्षात येतं की माझ्या पातळीला कायम होते आहे. त्या म्हणतात की मला कायम दुःखच राहतं आणि त्या दुःखाची तरंगणारी गाणी झाली. त्यामुळे मनावर काही तरंग जेव्हा येतं असं काही ऐकू येतं जे माझ्या विरोधात असेल तेव्हा अनेक आठवणींची लाही लाही त्यांना कवयित्रींना ओळ आठवते जी एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातली असते कवितेत आली किंवा तो भाव कवितेत अचानक आला. त्या स्वतःच्या मनात खोल बुडून जेव्हा बघतात तेव्हा त्यांचं मन काळोखात कोमेजलेलं दिसतं आणि ते कोमेजलेलं मन ते कोमेजलेले हात ऊन लिहिताना म्हणजे नवं काही लिहिताना स्वतःला विसरून आणि कवितेला विसरून काही लिहित असताना कित्येकदा थकलेले असतात. आता किती पदवीला फेकले म्हणजे स्वतःला वगळलं तुझ्या मला वगळलं कवितेत जे प्रतिबिंब कवयित्रीचं उमटतं त्याच्या पार त्याच्या पलीकडे स्वतःला दूर फेकून कित्येकदा प्रयत्न केला वगळली आता तुझ्या मला
आता हे प्रियकर प्रियसी असू शकतात किंवा कविता आणि कवयित्री मधलं सुद्धा असू शकतं. त्यांच्यातली रात वगळून त्यांनी बाजूला नेली आहे, साकाळून दूरवर नेली आहे, कारण तिचं काहीतरी करायचंय ते. दूरवर त्यांना एक सावली दिसली, त्यामुळे त्या स्वप्नातच झाल्या. आता ही कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया पण असू शकते. वगळली रात तुझ्या माझ्या तरी सांभाळून नेली दूरवर, दूरवर एक दिसते सावली, पाऊले झालेली स्वप्नात. स्वप्नातले मोर नाचून थकलेत म्हणजे मोरपंख विसरून गेले. तर हे खूप रूपकात्मक असू शकतं की कविता सुचण्यासाठी एखादी घटना घडून गेली आणि त्याच्या पडसाद जे मागे राहिलेले पडसादांची कविता आहे. त्या घटनेची होत नाही, त्याचे जे इम्पॅक्ट पडसाद जे राहिलेले असतात, परिणाम जे राहिलेले असतात, त्यांची नंतर कविता होते. तर तसे ते मोरपंख विसरून गेले आणि त्या स्वतः हातावर मन विसरून आल्या आणि इतकं समर्पण कवितेसाठीच केलंय आणि त्यासाठी त्याने डोळ्यात पाणी जपलंय आणि त्यात त्यांचं आयुष्य तरंगलंय. आता ह्या चार ओळींमध्ये त्यांचं समर्पण दिसतं. कारण त्या महाराष्ट्र कर्नाटक ह्या प्रदेशात राहून सीमा प्रांतावर राहून मराठीसाठी लढणाऱ्या कवयित्री त्याने मराठी कवितेसाठी समर्पण केले म्हणून त्या हातावर सुरू झाल्या. त्या मराठीच्या बाजूनेच लढतायत आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात कायम पाणी तरंगतं की आपल्या महाराष्ट्राशी संलग्न असलेल्या त्या प्रदेशामध्ये मराठी बोलली जावी, मराठी कविता जगावी ही जी रुपाली म्हणून त्या प्रयत्न करतात. तर हा मला लागलेला पुन्हा कवितेचा अर्थ आहे. पुन्हा मगाशी जे मी म्हटलं की अर्थात वाक्य माझं नाही, कैवल्य संदीप खरे यांचं आहे की कविता हे कवीचं आत्मचरित्र नसतं, हा पण कवीच्या मनातले त्या काळचे भाव कदाचित त्या कवितेत उतरत असतील. त्यामुळे जेव्हा प्रत्येक जण त्या कवितेचं रसग्रहण करतो, आस्वाद घेतो, अं, तेव्हा प्रत्येकाला ते वेगळं वेगळ्या प्रकारे भावतं, जाणवतं असं आहे. तर कृपया आपण ही कविता मला आवडली का हे सांगा. तर आता मी तुम्हाला एक कविता माझी वाचून द्या. मी त्याच्याविषयी काहीही तुम्हाला पार्श्वभूमी सांगणार नाहीये. तुम्ही बघा ही कविता कशी वाटते, मुक्त छंदातली. या खिडकीच्या तावदानांवर हळूच, तावदानं म्हणजे खिडकीच्या स्लायडिंग चाक, या खिडकीच्या तावदानांवर हळूच चोचीने टोकरून टपटप करणारे हे पक्षी बहुधा आले असावेत तुझ्या दूरदेशीच्या प्रदेशातून उडून इथवर. तुझाच निरोप घेऊन आलेले ते सांगू बघतायत मला तुझा निरोप त्यांच्या चोचीच्या चिमुकल्या चिवचिवाटातून. त्यांचे माझे बोलणे सुरू आहे हळूच, कळते त्यांच्याकडून मला तुझे कुशल, कुठे कुठे आणि काय काय सुरू आहे तुझ्यासाठी स्पेशल. कळतात मला तुझ्याही व्यथा तुझी व्यवधान, कळतात मला ही तुझ्या व्यथा तुझी व्यवधान, तरीही वाटतं आमच्याकडेही लक्ष जावं अधूनमधून. तू म्हणत असशील एक तर टाइम स्पॅन एवढूच, तू म्हणत असशील एकतर टाइम स्पॅन एवढूसा त्यात जावं लागतं प्रत्येक ठिकाणी. तू म्हणत असशील एक तर टाइम स्पॅन एवढूसा त्यात जावं लागतं प्रत्येक ठिकाणी. माहितीये रे मला, पण आपली दोस्ती आहे कित्येक वर्ष जुनी. माहितीये रे मला, पण आपली दोस्ती आहे कित्येक वर्ष जुनी. पडत असेल तुला प्रश्न हिच्याकडे जाऊन करू काय, पडत असेल तुलाही प्रश्न हिच्याकडे जाऊन करू काय. देवघेवीचा सवालच नाही, मागणं कुठं आहेच काय. देवघेवीचा सवालच नाही, मागणं कुठं आहेच काय. म्हणूनच तर बोलावतीये. दुखत असतील कान डीजेच्या आवाजाने, दुखत असतील कान डीजेच्या आवाजाने, ये जरा रिलॅक्स हो गप्पा मारू निवांतपणे, ये जरा रिलॅक्स हो गप्पा मारू निवांतपणे. केलाच नव्हता आम्ही कधी तुझ्यावर दुःख दिल्याचा आरोप, केलाच नव्हता आम्ही कधी तुझ्यावर दुःख दिल्याचा आरोप. दुःखही कधी नव्हतंच ते, होतं सुखच पण जरा वेगळं. आम्ही आमचं आमच्या पुरतं ठेवलेलं. दुःखही कधी नव्हतंच ते, होतं सुखच पण जरा वेगळं. आम्ही आमचं आमच्या पुरतं राखलेलं.
अपेक्षांच्या ओझ्याने नवसांच्या भडीमाराने खूप त्रासलाय. हार फुलांच्या भाराने कोंदटला असशी. म्हणूनच सांगते, ये जरा, बस. जाताना शिदोरी म्हणून सोबत घेऊन जा, तिथे गेलेल्या सर्वांसाठी आम्ही आनंदात सुखात असल्याचा निरोप. जाताना घेऊन जा, तिथे गेलेल्या सर्वांसाठी आम्ही आनंदात आणि सुखात असल्याचा निरोप. बोलू जरा निवांत. तुला दिलेलं सगळं ओझं इथे ठेवून जा, पुढच्या प्रवासाला शांत. तुला दिलेलं सगळं ओझं इथे ठेवून जा, पुढच्या प्रवासाला शांत. कविता तुम्हाला कशी वाटली हे कळवा. ह्या तीनही कवितांमध्ये माझं सादरीकरण कसं वाटलं हे तुम्ही मला कळवा. आणि कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन कवितांसोबत याच चॅनलवर. धन्यवाद.